मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आश्वासन की आव्हान। आता काही दिवसांआधीच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकी पार पडल्या आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की आणि यांच्या विजयाच्या मागचा खूप मोठा क्रेडिट दिला जातो आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला। पण आता लोकांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे की ही योजना खरंच महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी होती का, की महिलांचे मत गंडवण्यासाठी तयार केली गेलेली एक फ्रॉड स्कीम होती। तर याच टॉपिकवर पूर्ण डिटेलमध्ये जाऊन पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया आणि सध्या त्यावर काय चर्चा सुरू आहे आणि ही स्कीम खरंच पुढे जाताना लोकांच्या कामी येणार आहे, महिलांच्या कामी येणार आहे की नाही, हे सगळं जाणून घ्यायसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। नमस्कार, मी प्रथमेश दाणी आणि तुम्ही बघताय स्वराज्यवाणी। महायुती सरकारने 2024 विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातील महिलांना मोठं आश्वासन दिलं, ते म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा त्यांना 2100 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये देणं। पण आता शपथविधी झाल्यानंतर हे आश्वासन कधी पूर्ण होणार, असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातील महिलांच्या मनात आलेले आहेत। तर चला जाणून घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या मागचे अर्थकारण म्हणजेच इकॉनॉमिक्स आणि ते किती शक्य आहे। महायुती सरकारने इलेक्शनच्या आधी या स्कीमचा खूप जोमाने प्रचार केला। आर्थिक मदत ही 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येईल हे आश्वासन दिलं गेलं आणि यामुळे अनेक महिलांना आर्थिक आधार होईल हे सांगितलं गेलं। या योजनेसाठी तब्बल 45,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। ही योजना महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर खूप जास्त भार टाकणार हे यांनी प्रूव्ह होतं आणि जर रक्कम 1500 वरून 2100 रुपये केली तर तब्बल 63,000 कोटींची गरज भासेल। तर सर्वात मोठा प्रश्न आता हा येतो की ही रक्कम उभी करायची कशी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी अर्थातच आपले लाडके देवाभाऊ यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू राहील आणि प्रत्येक महिलेला 2100 रुपये दरमहा हा नक्की मिळेल। तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। पण कहाणी में कुछ ट्विस्ट आहे। या योजनेसाठी काही नवीन अटी लागू करण्यात येणार आहे। एकाच कुटुंबातील 2 महिलांना लाभ मिळणार, त्यापेक्षा जास्त नाही। ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे त्यांना लाभ दिला जाणार नाही। महिलांच्या पतीने इन्कम टॅक्स भरला असल्यास त्याही महिलांना लाभ नाकारला जाईल। सरकारचा उद्देश आहे योग्य आणि पात्र महिलांपर्यंतच मदत पोहोचवणे। जसं मी तुम्हाला आधी बोललो, या योजनेचा महाराष्ट्राच्या तिजोरीवर प्रचंड भार पडणार आहे। महाराष्ट्रावर आधीच एवढा कर्ज आहे, एवढे आकडे मोजता मोजता तुम्हाला पण टेन्शन येईल, म्हणून सांगतो हे 2,73,000 कोटी आहेत आणि 2030 पर्यंत याचा जो भार आहे हा दुप्पट होईल। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा निधी उभारण्यासाठी काही दुसऱ्या महत्त्वाच्या योजनांमधून कपात करावा लागू शकतो। मी अग्री करतो की या स्कीममुळे काही गरजू महिलांना डायरेक्ट इकॉनॉमिक हेल्प होते, पण म्हणतात ना, गुड इकॉनॉमिक्स इज बॅड पॉलिटिक्स अँड गुड पॉलिटिक्स इज बॅड इकॉनॉमिक्स। पण या योजनेतून कोणता बॅलन्स साधला जाणार हे बघणं इम्पॉर्टंट आहे। महिलांच्या 2100 रुपये कधीपासून दिले जातील या प्रश्नावर सध्या चर्चा सुरू आहे आणि रिसेंटली एका प्रेस कॉन्फरन्समध्ये देवेंद्रजी फडणवीस बोलले की मार्चमध्ये जेव्हा नवीन युनियन बजेट येईल तेव्हा या विषयावर पण फायनल डिसिजन घेईल। पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू। पण संजय शिरसाट म्हणतात की नागपूर अधिवेशनानंतर ही रक्कम लागू होऊन जाईल। आणि पुढे सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेचं समर्थन करत प्रेसला सांगितले की आम्ही वचन पाळणार आहोत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्रातल्या महिलांसाठी खूप मोठं आश्वासन आहे, पण याचं सक्सेस हे कम्प्लिटली डिपेंड करतं की सरकार कशा प्रकारे याचे फायनान्सेस मॅनेज करते। तर यावर तुमचं काय मत आहे? महिलांना दिलेलं वचन पाळलं जाईल का? बोलल्याप्रमाणे योजना सक्सेसफुली राबवली जाईल का? तुम्हाला जेही वाटतंय कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांनाही या माहितीची आवश्यकता आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तोपर्यंत जय हिंद, जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र।